नमस्कार मित्रांनो, सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज दिनांक 21 डिसेंबर 2023 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू. त्याचबरोबर कुठल्या जिल्हा तालुक्यांमध्ये सध्या कापसाची काय परिस्थिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली बाजार समिती आहे संगमनेर. आवक 115 क्विंटलची. कमीत कमी दर 5,500 रुपये, सर्वसाधारण दर 6,250 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7,000 रुपये. त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर. आवक 2,300 क्विंटलची. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आहे 6,650 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भद्रावती. आवक आहे मित्रांनो 450 क्विंटलची. कमीत कमी दर 6,850 रुपये, सर्वसाधारण दर 6,935 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 7,020 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पारशिवनी कापूस H4 मध्यम स्टेपल. आवक 1,187 क्विंटलची. कमीत कमी दर 6,630 रुपये, सर्वसाधारण दर 6,640 रुपये आणि जास्तीत जास्त दर 6,660 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे. LRA मध्यम स्टेपल कापसाची आवक आहे मित्रांनो 2,200 क्विंटलची. कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 6,750 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 7,020 रुपये. त्यानंतर अकोला कापूस लोकल. आवक आहे 74 क्विंटलची. कमीत कमी दर 5,530 रुपये, जास्तीचा दर आहे 7,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,265 रुपये. त्यानंतर बोरगाव मंजू जिल्हा अकोला. आवक 109 क्विंटलची. कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,250 रुपये. त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल. आवक 736 क्विंटलची. कमीत कमी दर 6,400 रुपये, सर्वसाधारण दर 6,550 रुपये आणि जास्तीत जास्त दर 6,720 रुपये. त्यानंतर वरोरा कापूस लोकल. आवक 2,657 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 6,950 रुपये, सर्वसाधारण दर 6,750 आणि कमीत कमी दर 6,400 रुपये. त्यानंतर वरोरा खंबाडा कापूस लोकल. आवक 1,492 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 6,550, सर्वसाधारण दर 6,750 आणि जास्तीत जास्त दर आहे 6,940 रुपये. त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर कापूस लोकल. आवक 105 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 6,750 रुपये, सर्वसाधारण दर 6,700 रुपये आणि कमीत कमी दर 6,600 रुपये. त्यानंतर हिंगणा कापूस लोकल. आवक 9 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 6,200 रुपये, सर्वसाधारण दर 6,150 आणि कमीत कमी दर 6,100 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू कापूस लांब स्टेपल. आवक 1,223 क्विंटलची. कमीत कमी दर 6,700 रुपये, सर्वसाधारण दर 6,900 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7,000 रुपये. त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा. आवक 7,000 क्विंटलची. जास्तीत जास्त दर आहे 7,065 रुपये, कमीत कमी दर 6,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,500 रुपये. त्यानंतर हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल. आवक 176 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 6,800 रुपये, कमीत कमी दर 6,600 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,700 रुपये. त्यानंतर पुलगाव कापूस मध्यम स्टेपल. आवक आहे 5,860 क्विंटलची. जास्तीत जास्त दर आहे 7,035 रुपये, सर्वसाधारण दर आहे 6,850 आणि कमीत कमी दर 6,600. त्यानंतर भिवापूर कापूस वरलक्ष्मी मध्यम स्टेपल. आवक 275 क्विंटलची. जास्तीत जास्त दर कमीत कमी दर 6,300 रुपये, सर्वसाधारण दर 6,550 आणि जास्तीत जास्त दर 6,800 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत त्याचबरोबर आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील काही जिल्ह्यांमधील कापसाचे बाजारभाव. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला कापूस बाजारभाव कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.